आता बघा 50% इन्फॉर्मेशन त्याच्या नावातच आहे, फक्त तुम्हाला बघता आलं पाहिजे, तुम्हाला चष्मा पाहिजे फक्त सरांसारखा, आहे की नाही? येस. आता टिश्यू म्हणजे काय बघा, टिश्यू म्हणजे ग्रुप ऑफ सेल. जेव्हा भरपूर साऱ्या सेलचा ग्रुप असतो, अशा सेलचा ग्रुप ज्यांचं ओरिजिन कॉमन आहे, एकाच याच्यातून ते निर्माण झालेलं आणि त्यांचं फंक्शन कार्य काय सेम आहे, अशा सेलच्या ग्रुपला काय म्हणायचं? टिश्यू म्हणायचं. आणि कल्चर म्हणजे काय? कल्चर म्हणजे सिंपल आहे, फॉर्मेशन म्हणजे तयार करणे, म्हणजेच काय झालं? कल्चर. बरोबर. ओके. सो टिश्यू पासून काहीतरी तयार करायचं आहे, परंतु काय तयार करायचं आहे? एक कंप्लीट प्लांट. इमॅजिन करा. आता ॲनिमल्समध्ये हे पॉसिबल नाही आहे, नाहीतर आपल्या बॉडीमध्ये एक छोटासा पार्ट टिश्यू घेऊन आपल्यासारखी बॉडीचा ॲनिमल तयार करता आला असता. आता टिश्यू कल्चरमध्ये हे कसं होतं तर लक्षात असू द्या, ही सध्या टेक्नॉलॉजी किंवा हे बायोटेक्नॉलॉजीचं जे ॲप्लिकेशन आहे ते प्लांटमध्येच होतं. ओके. सो याच्यामध्ये जर बघितलं तर हा प्लांट आहे. या प्लांटमधून एक छोटासा आपण काय घ्यायचा आहे? पार्ट घ्यायचा आहे, ज्याला आपण म्हणतो टिश्यू. त्यालाच या टिश्यू कल्चरच्या प्रोसेसमध्ये एक्सप्लांट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? एक्सप्लांट. त्यानंतर नेक्स्ट आहे की जेव्हा याला नरिशमेंट दिलं जातं, ही सगळी प्रोसेस लॅबमध्ये होते. जेव्हा याला आपण नरिशमेंट प्रोव्हाइड करतो तेव्हा इथे एक अनऑर्गनाइज मास ऑफ सेल बनतं, म्हणजे एक अनऑर्गनाइज, ज्याला काही स्ट्रक्चर नाही असं पार्ट, त्याला आपण म्हणतो कॅलस फॉर्मेशन. काय म्हणतो? कॅलस फॉर्मेशन. काही दिवसानंतर परत त्याला नरिशमेंट आपण प्रोव्हाइड करतो, तिथं होतं ऑर्गॅनोजेनेसिस, म्हणजे ऑर्गन्स तयार व्हायला लागतात. ऑर्गन्स कोणते बनतात? शूट आणि रूट बनतात. आणि यापासून मग आपण एक प्लांटलेट, एक रोपटं बनतं, आणि त्या रोपट्यापासून परत एक प्लांट बनतो. म्हणजे या प्रोसेसमध्ये काय केलं आपण? एका प्लांटचे 2 प्लांट बनवले, बट प्रोसेस कोणती होती? टिश्यू कल्चर. आणि हे आर्टिफिशियली आपण केलं.